तर आज सकाळी मी 5ला उठलेलो आहे. परत रविवार होता, वॉकिंगला जाणार होतो. कारण की सायकल तर माझी वाट लागलेली आहे. सायकल रिपेअर करायला जाणार आहे. आज सकाळचं बॉडी वेट 53.6 होतं. ॲक्च्युली सांगायचं कसं झालं आहे, की कधी-कधी काय होतं, की तुम्ही एक साथ जास्त खातायचा आणि दुसऱ्या दिवशी परत जर तुम्ही शेड्यूलमध्ये येऊन कमी खायला सुरुवात केला, तर पहिलं वजन लगेच कमी येते. आणि हां, बाय द वे हा सगळा कचरा होता DKT जवळ, तर लईच कचरा झाला होता. आणि मला माहीत नव्हतं, की गणपती अजून पण विसर्जन व्हायल्यात. कारण की रात्रीची पूर्ण सकाळ झाली तरी पण अजून नदीकडेला गर्दी होतीच. त्यापैकी बघितलं होतं आज होता रिस्टार्ट डे 182 आणि मजा यायला म्हणजे फिरायला मजा आल्या. कारण की हां, सिनेमॅटिक व्ह्यू पण बघायला मिळाला. म्हणजे मला फोटोग्राफीबद्दल जास्त काय माहीत नाही. कारण हा जो व्ह्यू मला बघायला मिळाला तर काश माझ्याकडे आता कॅमेरा असा मी फोटो वगैरे त्यांनी काढलो असतो. घरी आल्यानंतर मेडिटेशन आणि बुक रीडिंग त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. वेळच्या वेळी ते आवरून घ्यायला आहे. आणि त्यानंतर आज नाश्त्याला जरासा वेळ झाला कारण की चपात्या लेट झाल्या. आणि हां, फिश ऑइलचं सप्लिमेंट मी सकाळी घेतो आहे आणि त्याचा चांगला इफेक्ट पडतो आहे. आणि आज फायनली कॉलेजकडनं थोडेफार असाइनमेंट आल्या होत्या ज्या मी वेळच्या वेळी पूर्ण केल्या. असं नाही की लेट झाला आहे. ओके, दुपारच्या जेवणामध्ये काय चेंज नव्हता. अंडा भुर्जी विथ सिंगल एक चपाती, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. संध्याकाळच्या जेवणामध्ये आजकाल आता फक्त दही आणि सनफ्लावर सीड्स घेतो आहे मी कारण की प्रोटीन पावडर सप्लाय. आजच्या दिवसाच्या टोटल 20,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.